आता मेकअपच्या आधी काही प्रोसेस असतात. प्रोसेस मीन्स आपल्याला एक बेस तयार करावा लागतो. त्यात CTMP अशी प्रोसेसने आपल्याला मेकअपची सुरुवात करायची आहे. त्यात आता तिचं क्लिन्झिंग झालेलं आहे. क्लिन्झिंग म्हणजे तिने एक फेस वॉश केलेला आहे, तिला सूट होईल अशा फेस वॉशने. त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे टोनर. आता हे टोनर बायोडर्माचं आहे. तिची स्किन जराशी सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे मी हे बायोडर्माचं टोनर वापरलेलं आहे. ते टोनर आता ह्याला काय नाहीये, स्प्रे नाहीये, बघू शकता तुम्ही. म्हणून मी हे एका अशा जारमध्ये शिफ्ट केलंय, जेणेकरून मला असा स्प्रे करता येईल. आता टोनर का वापरायचं माहितीये का, जेव्हा तुम्ही तुमचे फेस वॉश करताय त्यावेळेस तुमचे सगळे पोर्स असतात ना, ते ओपन होतात, बरोबर. टोनर वापरल्यानंतर तुमचे जे पोर्स क्लोज होणार आहे आणि पुढे जे तुम्ही जे प्रोडक्ट लावणार आहात ते तुमच्या पोर्समध्ये जाऊन इरिटेशन करणार नाही. प्लस टोनर तुमचे पोर्स मिनिमाइज करायला मदत करतं. टोनरचा उपयोग असा आहे, आता तुम्ही एकदा फेस वॉश केलंय, बरोबर. फेस वॉश केल्यानंतर तुमचे जे पोर्स असतात ते ओपन होतात आणि ओपन पोर्समध्ये जर पुढचे प्रोडक्ट गेले तर आपली स्किन खराब होऊ शकते. म्हणून तुम्हाला टोनर वापरायचं आहे. टोनर काय करतं, तुमचे पोर्स मिनिमाइज करतं आणि सरफेस लाईक ग्लो करण्याचं पण थोड्या प्रमाणात काम करतं. म्हणून आधी कधी आपल्याला मेकअपच्या आधी टोनर यूज करायचं असतं. आता आपण केलं होतं टोनर. टोनर नंतर आपल्याला वापरायचं आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर मी सेटाफिल कंपनीचं घेतलेलं आहे. अगेन तिची स्किन सेन्सिटिव्ह आहे म्हणून मी सेटाफिल कंपनीचं मॉइश्चरायझर घेतलंय. हे तुम्हाला सहज कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होईल. आता तुम्ही म्हणता की मॉइश्चरायझर का लावायचं आहे. मॉइश्चरायझर ह्यासाठी लावायचं आहे की तुम्ही जेव्हा फेस वॉश करता ना, तेव्हा तुमच्या स्किनमध्ये एक ड्रायनेस क्रिएट होतो, बरोबर. मग तुम्हाला तुमचा जो स्किनचा pH बॅलन्स असतो तो एकदम इक्वल करण्यासाठी मॉइश्चरायझरची गरज असते. मॉइश्चरायझर लावलं नाही तर नंतर तुमचा मेकअप असा स्किनमध्ये मर्ज होणार नाही व्यवस्थित. त्यानंतर जो तुकतुकीतपणा म्हणतो ना आपण स्किन मेकअपला येतो, तर तो दिसणार नाही, शाईन येणार नाही मेकअपला, मेकअप ड्राय पडेल. म्हणून मॉइश्चरायझरची जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे मेकअपमध्ये. आता मॉइश्चरायझर लावताना तुम्हाला स्किनला घासायचं नाहीये. काय करायचंय, फक्त एक लेअर क्रिएट करायची आहे. लेअर क्रिएट करताना काय करतात, फक्त काय असं लावून द्यायचंय. तुम्ही जर त्याला चोळत बसलात ना, चोळ्यामध्ये काय होणार, तिथे ना म्हणजे तिथे उष्णता क्रिएट होणार आणि उष्णता जिथे येते तिथे काय तयार होतो, घाम. आणि मेकअपचं आणि घामाचं किती वाकडं आहे तुम्हाला तर माहितीच असेल. म्हणून काय करायचंय, कुठलंही प्रोडक्ट तुम्ही लावत नाही ना, ते स्किनवर असं रफ नाही करायचंय, तर एक लेअर क्रिएट करायची आहे फक्त. आता आपली CTMP अशी प्रोसेस तयार झालेली आहे. ओके, त्यातलं आपलं एक राहिलेलं आहे प्रायमर. CTM पर्यंत आपण आता पोहोचलेलो आहोत. पुढची प्रोसेस आहे आपली प्रायमरची. तर प्रायमरमध्ये माझ्याकडे आता 2 प्रायमर आहेत. एक आहे हायड्रा प्रायमर, जे जेल फॉर्म मध्ये, हे मिल्कचं आहे. आता हे थोडंसं कॉस्टली जातं, पण याला एक ऑप्शन आहे. आता जस्ट गोल्डचं एक न्यू लॉन्च झालंय, त्याला अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला मिळेल. ह्याला ऑप्शन आहे जस्ट गोल्डचं, बरं का. आणि एक आहे हे मॅटिफाईन प्रायमर. आता मॅटिफाईन प्रायमर हे तुम्हाला कुठल्या स्किनला वापरायचं आहे माहिती आहे का, तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्हाला 100% मॅटिफाईन प्रायमर वापरायचं आहे. कारण मॅटिफाईन प्रायमर हे तुमच्या फेसला थोडंसं मॅट इफेक्ट देतं. आणि जे हे जेल बेस प्रायमर आहे ना, हे तुम्हाला ऑल स्किन टाईपला चालणार आहे. कारण हे आत काय आहे, जेल. आणि जिथे जेल असतं तिथं काय असतं, पाणी, म्हणजे ते हायड्रेशन आहे की नाही. मग तुम्हाला हे जे प्रायमर आहे हे तुम्हाला ऑल स्किन टाईपला जाणार आणि हे प्रायमर आहे ते तुमचं ऑइली स्किनला जातात. आता प्रायमरमध्ये ना खूप सारे प्रकार आहे. हे डिटेल्समध्ये तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, कारण आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊयात. आणि आज आपण आपल्या मॉडेलला वापरणार आहोत हायड्रेटिंग प्रायमर. आता प्रायमर का वापरतो, प्रायमर ह्याच्यासाठी वापरतो आपण की आता खूप सारे आर्टिस्ट आहेत की प्रायमर वापरत नाही, पण मला आवडतं प्रायमर वापरायला. प्रायमरमुळे काय होतं माहिती आहे का, एक सरफेस क्लिअर होतो आणि तुमचा जो मेकअपचं जे फाउंडेशन वगैरे आहे ना, ते स्किनच्या आत जात नाही आणि मेकअपला एक प्लेन बेस भेटतो. त्याच्यामुळे मेकअप छान टिकतो पण. आणि आता जे प्रायमर आपण लावलंय ना, ते फार सुंदर आहे. पर्सनली मी सगळ्या ब्राईडला यूज करते, खूप छान प्रायमर आहे. आणि परत एकदा आपल्याला
ते असं स्किनला घासायचं नाही आहे. काय करायचं आहे, फक्त एक लेअर क्रिएट करायची छान. आणि अशा पद्धतीने आपलं आता CTMP संपलेलं आहे. आता CTMची जी प्रोसेस आहे ना ती तुम्हाला प्रॉपरच करायची आहे, ती तुमच्या स्किन टाईपच्या अकॉर्डिंग.